अरे लय चाबर येतोय कुणी येऊन द्या, हे असून येते विरोधक असून येते, हे सत्ताधारी हे लय चाबर येत, यांना तेव्हाच कळतं टायमाला काय करायचं. बघा टायमाला कसं लाडकी बहीण. पनवेलच्या नवी मुंबईच्या बांधवांनी तिथं मराठा भवन बांधलंय आणि हे उपक्रम राज्यभर होणं गरजेचं आहे. कारण मराठा भवन असल्यानंतर आपल्याला सुविधा देता येतात, समाजाला, विद्यार्थ्यांना, लोकांना अडीअडचणी तिथून जाणून घेता येतात. खूप चांगला उपक्रम त्यांनी राबवला. आता मी तिकडेच जातोय. खर तर ग्रामीण भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जे कुटुंबीय दाखले खरं तर त्यांची पडताळणी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करतात. पडताळणी करण्यासाठी त्या ठिकाणी अनेक अडचणी निर्माण केल्या जातात. सरकार आणि काही अधिकारी हे जाणून बुजून टाळाटाळी करतात, नोंदी असून सुद्धा. याच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवायची वेळ येऊ नये. आणि तसं मुख्यमंत्र्यांनी पाठीमागच्या 15 दिवसात सांगितलंय. पण कारण TV9 ला मी जबाबदारीने सांगतो की आम्ही एकही प्रमाणपत्र थांबवणार नाहीत. शिंदे समिती सुद्धा सुरू पुन्हा करतोय आणि हे त्यांनी सांगितलं. फक्त आता अधिवेशन होतं उद्या सुरू, फक्त वाट शिंदे समिती सुरू होती का, पहिले टीका रोखून धरल्या. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांना नोंदी निघाल्या त्यांना प्रमाणपत्र का दिले जात नाहीत हे आम्ही बघतोय. आता नसतं मग आम्हाला पुन्हा आंदोलनाचा विचार करावाच लागणार आहे. पण असं वाटतं की मुख्यमंत्री बोललेच स्वतः त्याच्यामुळं की आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. पण शेवटी मी सरकार फिरकारला मोजणार नाही, कारण माझ्यासाठी माझा समाज खूप महत्वाचा आहे. समाजाच्या लेकरांचे आयुष्याचं वाटोळं होतं, नोकऱ्यात होतं, शिक्षणात. शेवटी पक्षाला किंमत नाही, त्या पक्षात काम करणारे, या राज्यात राहणारे समाज, गोरगरिबांचे लेकर यांच्या शिक्षणात किती अडचणी आहेत, नोकरीत किती अडचणी आहेत हे महत्वाचं. पण आज शिक्षण खूप महाग झालंय. चांगला माणूस सुद्धा शिक्षण करू शकत नाहीये. त्यामुळे आरक्षणाची गरज आहे. आणि आम्ही दुसऱ्याचं नाही मागत बाबा. आमचा रेकॉर्ड सापडला 200, 150 वर्षाचा. ते असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर चीड निर्माण व्हायला लागली मुख्यमंत्र्यांच्या बद्दल. परंतु त्यांनी 15-20 दिवसापूर्वी सांगितलं की मी हैदराबाद गॅझेटियर नुसार सुद्धा सगळ्या ज्या हैदराबाद गॅझेटियर मध्ये ज्या संख्या आहेत ते पूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण देतो, विश्वास ठेवा. पश्चिम महाराष्ट्रातलं गॅझेटियर पुण्याचं औंधचं गॅझेटियर आहे, सातारा संस्थांचं आणि कोल्हापूरचं त्याचं सुद्धा JR काढतो असं बोलले. आता आम्ही बघतोय बघत अधिवेशनात काय करतात. असं उठाव होणार पुन्हा. खरं अधिवेशन होत आहे, काय अधिवेशनामध्ये काय अपेक्षा आहे? आता अपेक्षा त्यांचं लफडं चालून 2-4 दिवस. हे त्याचा चहा प्यायचं नाही, ते त्याचा चहा प्यायचं नाही, त्यात 2-3 दिवस जातात. त्यावेळेस 7 दिवसाचं ठेवलंय. 6च म्हणायचं, 2 दिवस तर भांडणातच जातात. शेवटचा दिवस आणि पहिला दिवस आता चहा पिण्यातच घालते. ती कुणी वडापाव घालण्यात घाली, कुणी यायचंच नाही, काही लिस्टात लागायचं नाही का ते करणार. शेतकऱ्याचं वाटोळं करून टाकणार, कोणालाही रुपये देत नाही शेतकऱ्याला. ते आरक्षणाचे विषय पेंडिंग पडले. मराठ्यांचा पडलाय, धनगरांचा पडलाय, मायक्रो OBCचा पडलाय, बंजारा समाजाचा मागं पडलाय, काहीकडे समाजाचा मागं पडलाय, आदिवासींच्या सुद्धा काही मागण्या आता, लिंगायत समाजाच्या मागण्या आता सगळे मागं पडलेत. मुस्लिमाच्या आरक्षणाचं सगळं वाटोळं करून टाकलंय. ते हे करणार नाहीयेत. त्यांना ती आयडिया आली. त्यांनी काय केलंय, नस ओळखली लोकांची. लोकांना काय द्यायचं तात्पुरतं, मग लाडकी बहीण मग असं काहीतरी आणणार ते पुन्हा एकदा आणि नादी लावणार आणि वाटोळं करणार. त्याच्यात आमचं आयुष्य कडे जाणार नाही. सरकार काय समजून घ्या. आमचं म्हणणं आहे तुम्ही लाडक्या बहिणीला देऊ नका असं म्हणणार नाही, तुम्ही विकास कामं करू नका हेही म्हणणार. पण आहे ते चंद्रसूर्य आहे तोपर्यंत जे रोजीरोटी खेड्यात म्हणलं जातं आयुष्याची भाकरी द्यायची. ते आरक्षण आमचं आयुष्याची भाकरी आहे. सत्ता असो नसो, राजकारणात माणूस सक्रिय असो किंवा नसो, तो माणूस विद्यमान असो किंवा संपलेला असो, आरक्षण एक अशी गोष्ट आहे की त्याची पिढी उंचीवर नेत. आणि मग आमच्या नोंदी आहेत ना, नोंदीचं का दिलं जात नाही म्हणून याच्यावरती खूप मोठी आता चीड पुन्हा निर्माण व्हायला लागली. कारण हैदराबादचे गॅजेट काढून JR काढून आता जवळपास 3 महिने होत आले. त्याच्यावरती आणखी समित्याच गठीत नाही. बघ आता विखे साहेब काय करते ती, त्यांनी पण शब्द दिलेला आहे. कारण की मी गावागावातल्या सगळ्या समित्या गठीत करून प्रत्येक मराठ्यांना आरक्षण देतो. बघतो ठेवलाय आता मराठ्यांनी विखे साहेबांवरती विश्वास. बघत काय करते. तुम्ही मला की नस ओळखली नक्की कोण करते असं, कोण बोलतो? अरे लय चाबर येतोय कुणी येऊन द्या, हे असून येते विरोधक असून येते, हे सत्ताधारी हे लय चाबर येते. यांना तेव्हाच कळतं टायमाला काय करायचं. बघा टायमाला कसं लाडकी बहीण आहे आता बंद करून टाकली. एकदा सत्ता आली की ते संपत. आता म्हणले आम्ही कर्जमाफी करतो, जून मध्ये नेऊन घातली कर्जमाफी. तो शेतकरी जगणार का? तरी आम्ही बावनकुळे साहेबाला फोन करून सांगितलं होतं की तुम्ही जरा अलीकडे येता असतात बघा, मार्चच्या आतमध्ये नसता आता तुम्ही कर्जमाफी करणारच आहेत ना, द्या की आदेश द्या की बँकांनी पैसे मागू नका, शेतकरी कर्जमाफी करणार ना. आणि मग नोटीस कशामुळे चालल्या.